पराभूत झालो तरीही सर्व पक्षीयांना भीती दिलीप मोहितेंचीच। कपडे काय बदलता कामाचं बोला। 84 लाख रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात काढलं खानदान। आणि खरेदी विक्री संघाच्या आजपर्यंतच्या कारभाराचा माजी आमदार दिलीप मोहितेंकडून पुनरुच्चार। तुमच्या छाताडावर पाय ठेवून मी पुन्हा उभा राहणार। पुन्हा विधानसभा लढवण्याचं दिलीप मोहितेंनी दिले संकेत। कार्यकर्त्यांनी खचून न जाता आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना। सत्तेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असताना इथे मात्र टीका फक्त दिलीप मोहितेंवरच होत असल्याचेही केले नमूद। राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीत घुमटकर घर ते स्काय व्ह्यू रेसिडेन्सी, ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन समारंभात विरोधक लक्षस्थानी। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ सातकर गटाच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नाव न घेता नाना टाकळकर, हिरामन सातकर आणि आमदार बाबाजी काळेंवर केली जहरी टीका। पुणे परिमंडळामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांची नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई युद्ध पातळीवर। परिमंडळामध्ये अद्यापही 82,97,00,000 रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी। थकीत वीज बिलांचा भरणा करता यावा म्हणून महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार। शनिवार, रविवार आणि सोमवार अर्थात 29, 30 आणि 31 मार्च रोजी ग्राहकांना वीज बिल भरता येणार। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील तहानलेल्या गावांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे मोफत व्यवस्था। गुळाणी येथे श्री सटवाजीबा महाराजांच्या उत्साहाचा भंडारा उधळत वाजत गाजत गावकऱ्यांनी केलं जलपरीचं पूजन। पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा राक्षे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी राक्षे यांच्या पुढाकारातून मोफत टँकरद्वारे पाणी। जरेवाडी, गुळाणी, वाघगाव, वरुडे, वाकळवाडी, गोसासी या गावांसह अन्य वाड्या वस्त्यांची तहान भागवली जाणार। निखोजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची बिनविरोध परंपरा खंडित। उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडीत दीपक कांबळे विरुद्ध समाधान येळवंडे यांच्यात झाली लढत। 13 पैकी 9 मते मिळवत दीपक कांबळे विजयी। समाधान येळवंडे यांना 3 मतांवर मानावे लागले समाधान। शिवसेना खेड तालुका संघटक दीपक कांबळे यांना गावातील 9 सदस्यांनी दिली साथ। तालुक्यातील शिवसैनिकांकडून मोठा जल्लोष। उन्हाळ्याच्या झळा जाणवताच वन्यजीवांना पाणवठ्यावर पाणी। राजगुरुनगर वन परिक्षेत्र परिसरातील काळेची वाडी, गुळाणी, शिरोली, वाडा, गुंडाळवाडी, टोकवडे येथील कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले। बिबट, तरस, लांडगे, कोल्हे, भेकर, सांबर, सायाळ, ससे आदी वन्य प्राण्यांची तहान भागणार। वन्य विभागाच्या झाडांनाही देण्यात येते पाणी। राजगुरुनगर वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव यांची माहिती। टंचाईग्रस्त परसूल गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच गावागावातील जलजीवन मिशन योजनेतील अडचणी लवकरच दूर करण्यासाठी पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग कटिबद्ध। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचं सरपंच परिषदेच्या बैठकीत आश्वासन। वाळत, तिनेवाडी, वाकी बुद्रुक, शिरोली, गाडकवाडी, दौंडकरवाडी, कोहिंकरवाडी, अनावळे, येनवे आदी गावच्या कारभाऱ्यांची बीडीओ आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा। घोटवडी धामणगाव दरम्यान घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बैलाची वाहतूक करणारा टेम्पो उलटला। टेम्पोच्या टपावर बसलेले 10 ते 15 बैलगाडा शौकीन खाली पडल्याने एकाचा मृत्यू, 8 जखमी। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। अपघातानंतर टेम्पो चालक पसार, पोलिसांचा शोध जारी। चाकण फेज 2 मधील WTE इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वर्षभराच्या कालावधीत कच्चा माल पुरवणाऱ्या पुरवठादार कंपनीकडून कमी दर्जाचा माल पुरवून केली 3.5 लाखांची फसवणूक। मुंबईतील गिरगाव येथील सागर मेटल इंडस्ट्रीजचे मालक सुरेश चौधरी यांच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पुरवठादार कंपनीकडून परचेस ऑर्डरनुसार कच्चा माल पुरवला नसल्याने फसवणूक झाल्यानं घेतली पोलिसात धाव। बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाला 1,61,000 रुपयांचा गंडा। चिंबळी येथील अक्षरा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स दुकानात घडला प्रकार।
चाकणच्या रानूबाई मळा येथील ज्ञानेश्वर बिरदवडे यांच्या विरोधात व्यावसायिकाची तक्रार. युनियन बँकेच्या चाकण शाखेचा चेकही बाउन्स झाल्याची पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नोंद.